नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वीचं लेसन अँड एपिटोम ऑफ करेज म्हणजे धैर्याचे मूर्तिमंत उदाहरण हा पाठ आपण बघणार आहोत. हा पाठ प्रसिद्ध थोर शास्त्रज्ञ स्टीफन जीवनावर आहे. त्यांनी ते स्वतः दिव्यांग असताना अपंग असताना देखील त्या अपंगत्वावर त्यांनी कशी मात केली आणि कशा पद्धतीने शोध लावले हे या पाठामध्ये आपण बघणार आहोत. We often tend to hide behind our weaknesses, disabilities, handicaps. नेहमी आपण आपल्या ज्या काही कमी बाजू आहे, डाव्या बाजू आहे, विकनेसेस आहे किंवा डिसॅबिलिटीज आहे, ते आपण नेहमी हाईड करण्याचा प्रयत्न करतो, झाकण्याचा प्रयत्न करतो. और मोर ओव्हर देम आवर होल लाईफ थ्रू, किंवा त्याबद्दल आपण आयुष्यभर शोक व्यक्त करतो किंवा त्या दुःखाबद्दल आपण नेहमी कुढत असतो, सांगत असतो. डॉक्टर स्टीफन हॉकिंग, वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी, आणि डॉक्टर स्टीफन हॉकिंग या शतकातील प्रसिद्ध महान एक शास्त्रज्ञ होते, डिड नॉट डू सो. त्यांनी तशा पद्धतीनं काही त्यांचं अपंगत्व किंवा त्यांचं दिव्यांग जे काही दिव्यांग होते त्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केलं नाही. इन स्पाइट ऑफ सफरिंग फ्रॉम अ व्हेरी रेअर अँड ड्रेडेड डिसीज, डॉक्टर हॉकिंग कंटिन्यूड हिज रिसर्च अनडाउटेड. त्यांना अत्यंत रेअरेस्ट डिसीज होता, अत्यंत दुर्मिळ असा आजार झालेला असताना देखील त्यांनी त्यांचं रिसर्च काम कंटिन्यू केलं, अविरत केलं. डॉक्टर हॉकिंग कंटिन्यूड हिज रिसर्च अनडाउटेड. त्यांचं जे काही काम होतं अनडाउटेड म्हणजे अविरत, न थांबता त्यांनी त्यांचं काम कंटिन्यू केलं. हिज एक्झेम्पलरी courage should inspire us to do our best even under trying circumstances. आणि त्यांनी त्यांचं जीवन नवीन पिढीसाठी एक उदाहरण म्हणून आपल्यासमोर त्यांनी सादर केलं की ज्या त्यांच्या आयुष्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळेल. Exactly 300 years after the death of the great scientist Galileo, Dr. Stephen Hawking was born in Oxford, London on the 8th day of January 1942. 8 जानेवारी 1942ला गॅलिलिओच्या मृत्यूच्या एक्झॅक्ट 300 वर्षानंतर स्टीफन हॉकिंगचा 8 जानेवारी 1942ला लंडनमधील ऑक्सफर्ड येथे जन्म झाला. लिटल डिड हिज पॅरेंट्स नो दॅट वन डे देअर लिटल बॉय वुड बी हेल्ड ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट ऑफ दिस सेंचुरी. आणि त्यांच्या वडिलांना, आईवडिलांना मुळीच कल्पना नव्हती की हा एक शतकातील सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ होईल. नायदर कुड एनीबडी इमॅजिन दॅट हिज माइंड वूड सोअर अप इन टू स्पेस लाईक लाईट. आणि कुणीही अशा पद्धतीची कल्पना करू शकत नव्हतं की त्यांचं जे काही माइंड होतं, त्यांचं जे काही मन होतं ते आकाशामध्ये झेप घेईल. मोर इम्पॉर्टंटली, नन कुड प्रेडिक्ट दॅट ही वूड बी द व्हेरी एपिटोम ऑफ करेज. आणि कुणीच असा विश्वास नव्हता किंवा कुणीही असं भाकीत केलं नव्हतं की ते त्यांचं जीवन हे धैर्याचं मूर्तिमंत उदाहरण ठेवून जातील, असं कोणीही प्रेडिक्ट केलं नव्हतं, भाकीत केलं नव्हतं, सांगितलं नव्हतं. करेज इज अ वंडरफुल थिंग. धैर्य हे अत्यंत वंडरफुल थिंग आहे, विलक्षण गोष्ट आहे. It is that quality which makes people not lose heart when faced with a great calamity.
आणि धैर्य म्हणजे साहस, धाडस ही अशी एक गोष्ट आहे, ती फार विलक्षण गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस धैर्य आपल्यामध्ये असतं त्यावेळेस कितीही कठीण प्रसंग असला तरी देखील आपण त्याला फेस करण्याची वृत्ती ठेवतो, आपण त्या संकटाला सामोरे जातो. इट वुड नॉट बी अन exaggeration to say that Dr. Stephen Hawking, a living legend of cosmology, आणि हे अतिशयोक्ती होणार नाही की ते या पृथ्वीवरचे ब्रह्मांडाचे भाकीत करणारे एक शास्त्रज्ञ होऊन गेले. कॉस्मॉलॉजी म्हणजे ब्रह्मांड, त्याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये विश्वनिर्मितीचे शास्त्र देखील म्हणू शकतो. की बऱ्याच वेळेस आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की या विश्वाची निर्मिती कशी झाली असेल, आणि या विश्वाच्या निर्मितीच्या संदर्भात त्यांनी खूप मोठं योगदान त्यांच्या रिसर्चच्या माध्यमातून दिलेलं आहे. इज द व्हेरी personification of courage and hope. Except his mind, his whole body is bound to a wheelchair thanks to a cruel quirk of fate. Yet he is one of the greatest scientists of this century. ते दिव्यांग होते, अपंग होते, आणि दिव्यांग असल्यामुळे त्यांना पूर्णपणे त्या व्हीलला त्यांना बाउंड केलेलं होतं, बांधलेलं होतं. असं असताना देखील त्यांचं जे काही मन होतं ते पूर्णपणे फ्री होतं. थँक्स टू क्रुएल क्विक ऑफ फेट, येट ही इज वन ऑफ द ग्रेटेस्ट सायंटिस्ट. आणि या क्रूर त्यांची जीवनाची चेष्टा करणाऱ्या नशिबाला थँकच म्हणावं लागेल, धन्यवादच द्यावं लागेल की एवढी त्यांची चेष्टा केल्यानंतर देखील, एवढं त्यांना दिव्यांग केल्यानंतर देखील त्यांनी जगातील सर्वोत्कृष्ट शास्त्रज्ञ होण्याचा मान त्यांनी पटकावला. An average child, Stephen grew up to be a normal teenager. साधारणपणे जे काही मुलं वाढतात तशा पद्धतीनं तो वाढला. फुल ऑफ मिसचिफ अँड लॉट्स ऑफ लव फॉर म्युझिक अँड मॅथमॅटिक्स. फार खोडकर होता, गणित आणि संगीत त्याला आवडायचं. इवन दो हिज फादर वॉन्टेड हिम टू स्टडी मेडिसिन. एवढं असताना देखील त्यांच्या वडिलांना असं वाटायचं की यांना मेडिसिन म्हणजे वैद्यकशास्त्रामध्ये अभ्यास करावा. ही वॉज बेंट ऑन स्टडिंग मॅथमॅटिक्स, परंतु त्यांना मॅथमॅटिक्स आवडायचं. द युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड ॲट दॅट टाइम डिड नॉट हॅव अ कोर्स इन मॅथमॅटिक्स, सो ही ऑप्टेड टू स्टडी फिजिक्स इन्स्टेड. परंतु स्टीफन हॉकिंग्सला मॅथ आवडायचं, परंतु मॅथचं पुढील शिक्षण ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यावेळेस उपलब्ध नव्हतं, म्हणून त्यांनी फिजिक्स हा विषय निवडला. At the age of 70, Stephen started noticing that he was becoming increasingly clumsy and even fell down a couple of times for no reason. आणि वयाच्या 17व्या वर्षी त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांना थोडा डलनेस यायला लागला. क्लमझी म्हणजे वेंधळेपणा, अत्यंत त्यांच्या अंगावर थोडं जडत्व यायला लागलं, आणि बऱ्याच वेळेस काही कारण नसताना देखील ते चक्कर येऊन पडायचे. दिस परप्लेक्स्ड हिम अँड ही वेंट टू सी हिज फॅमिली डॉक्टर, डायग्नोज्ड हिम ॲज सफरिंग फ्रॉम एक्स्ट्रीमली रिअर डिसीज. आणि मग अशा पद्धतीची चक्कर येणं, थोडं शरीराला जडत्व येणं, अशा पद्धतीची लक्षणं दिसल्यामुळे ते त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे गेले आणि त्यांनी काय डायग्नोज केलं, सफरिंग फ्रॉम एक्स्ट्रीमली रेअर डिसीज. त्यांना अत्यंत दुर्मिळातलं दुर्मिळ आजार झालेला आहे. आणि तो आजार कोणता आहे? ALS or LOU, Gehrig's disease that affect the nervous system and eventually weakness all the muscle of the body. आणि त्या आजाराचं नाव होतं ALS किंवा LOU गिरीज, त्या आजाराचं नाव. आणि त्याच्यामध्ये काय होतं, आपले जे काही नर्वस सिस्टीम असते, या आजारामुळे त्या चेतासंस्थेवर परिणाम होतो
आणि त्यामुळे आपल्या शरीरातील जे काही मसल्स आहे, स्नायू असतात, त्या स्नायूमध्ये विकनेस येतो, अशक्तपणा येतो. Stephen says that even as a child, his muscles coordination was nothing to write home about. आणि स्टीफन्स म्हणायचे की लहानपणी मी लहान असताना हिज मसल कॉर्डिनेशन, त्यांचे जे काही स्नायूचं कॉर्डिनेशन होतं, बॅलन्स होतं, ते लिहिण्या इतपत देखील चांगलं नव्हतं. ही रिकलेक्ट्स दॅट हिज हँडरायटिंग वुड सेंड हिज टीचर इन टू अ फिट ऑफ फ्रेंझी. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांची जी काही हँडरायटिंग होती ती देखील, म्हणजे त्यांचा अक्षर देखील फार खराब होतं. फिट ऑफ फ्रेंझी, ग्रेट अनॉयन्स ऑर अ रेक. त्यांच्या अक्षरामुळे त्यांच्या शिक्षकांना फार राग यायचा. म्हणजे अक्षर काढण्यासाठी देखील आपल्याला मसलचं कॉर्डिनेशन लागतं, आपल्या स्नायूंचं कॉर्डिनेशन लागतं, ते देखील त्यांना नव्हतं, म्हणून त्यांच्यावर शिक्षक रागवायचे. नॉर वॉज ही इन्क्लाइंड टुवर्ड स्पोर्ट्स. त्यांना खेळाचं देखील कधी अट्रॅक्शन वाटलं नाही. नेव्हरलेस दिस डिसीज केम ॲज अ बोल्ट फ्रॉम द ब्ल्यू. आणि मग ज्यावेळेस हा डिसीज त्यांना कळाला त्यावेळेस त्यांना पूर्णपणे धक्का बसला, शॉक बसला. हाऊ मच टाईम ही हॅड लेफ्ट ऑन दिस प्लॅनेट वॉज व्हेरी अनसर्टन. आणि ते किती काळ जगतील हे अनसर्टन होतं. अनसर्टन म्हणजे निश्चित नव्हतं. ते किती दिवस जगतील याची शाश्वती नव्हती. दिस प्रोग्नोसिस वॉज बॅड अँड द डॉक्टर सेड दे कुड नॉट डू मच. आणि हे जे काही डायग्नोसिस होतं, हे जे काही निदान होतं, हे अत्यंत बॅड होतं, वाईट होतं, परंतु डॉक्टर त्याला काही करू शकत नव्हते. अनडॉन्टेड, स्टीफन डिसाइडेड टू कंटिन्यू हिज रिसर्च अँड इवन गॉट एंगेज टू अ जेन विल्डे. असं असताना देखील त्यांनी अविरतपणे न थांबता त्यांनी रिसर्चवर काम केलं आणि त्यांनी जेन विल्डे यांच्यासोबत विवाह केला. हॉकिंग सेज दॅट आयरॉनिक ॲज इट मे साऊंड, इट इज ॲट डिस्मल स्टेज ही बिगेन एन्जॉईंग लाईफ द मोस्ट. स्टीफन म्हणतात की एवढ्या क्रिटिकल कंडिशनमध्ये देखील, एवढ्या अवघड परिस्थितीमध्ये देखील ते त्यांचं लाईफ एन्जॉय करत होते. This, he says, was because he started living life for the moment and continued his doctoral research work with renewed vigor. आणि त्यांना काही क्षणभरच जगायचं आहे असं विचार करून ते जगायचे आणि त्यांच्या कामामध्ये त्यांनी जोम ठेवला, एनर्जी ठेवली आणि भरपूर रिसर्च त्यांनी केले, भरपूर त्यांनी संशोधन केले. इन द मीनवाईल द डिसीज वर्क इट्स वेरी इन टू स्टीफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल. आणि दरम्यानच्या काळामध्ये त्यांना जो काही आजार झालेला होता तो त्यांच्या शरीरामध्ये वाढत होता. ही बिगॅन स्टडिंग द कन्सेप्ट ऑफ ब्लॅक होल्स. आणि ते कृष्णविवरे, अवकाशामधील जे काही कृष्णविवरे असतात त्यांचा अभ्यास ते करू लागले. टू गेट हिज PhD बाय दिस टाईम. आणि यावेळेस ते त्यांची फिलॉसॉफी इन डॉक्टरेट हे करू लागले. ही वॉज कन्फाइंड टू बी अ व्हीलचेअर अँड वॉज रॅपिडली लूजिंग कंट्रोल ऑफ हिज हँड्स अँड स्पीच. आणि मग त्यांचा आजार, त्यांच्या शरीरातील आजार वाढू लागला आणि मग त्यांना व्हीलचेअरवर पूर्णपणे बांधून ठेवण्यात आलं. द स्टडी ऑफ ब्लॅक होल्स स्पार्क हिज इमॅजिनेशन विथ ब्राईट आयडियाज. आणि कृष्णविवराचं जे काही संशोधन लावत होते त्यामध्ये त्यांची कल्पनाशक्ती आणि नवीन आयडियाज या जन्म घेत होत्या. ही मेड मेनी इपोक मेकिंग स्टेटमेंट दॅट शुड इस्टॅब्लिश थेरीज. आणि ज्यावेळेस ते संशोधन करत होते, रिसर्च करत होते, त्यावेळेस त्यांनी असे विधान दिले, असे स्टेटमेंट दिले की त्या काळातील शास्त्रज्ञ हे हादरून गेले.
Scientists believe that the universe began with the Big Bang. To explain this concept better, Stephen invented what is known as a Lie algebra. जे काही बाकीचे शास्त्रज्ञ होते, ब्रह्मांडाची निर्मिती ही बिग बँग थिअरीमुळे निर्माण झालेली आहे असे बऱ्याच शास्त्रज्ञांचं होतं. परंतु यांनी लाय अल्जेब्रा नावाचं एक रिसर्च प्रबंध त्यांनी तयार केला आणि या प्रबंधाच्या माध्यमातून कृष्ण विवरे, ब्लॅक होल्स याच्या संदर्भात त्यांनी संशोधन केलं. तो confined to a wheelchair with no control over his body save a finger and with a computer to help him express his thoughts. डॉक्टर स्टीफन हॉकिंग्स यांना त्या खुर्चीवर पूर्णपणे बंदिस्त करण्यात आलेलं होतं, बांधण्यात आलेलं होतं. परंतु कॉम्प्युटरच्या साहाय्याने, फिंगरच्या साहाय्याने ते त्यांचे विचार मांडत होते. डॉक्टर हॉकिंग्स इज ॲन अथॉरिटी ऑन प्रोफाउंड सब्जेक्ट ऑफ सायन्स. डॉक्टर हॉकिंग्स यांना पूर्णपणे विज्ञानाच्या संदर्भात अधिकार होते, अथॉरिटी होती. न्यूमरस होनरी डॉक्टरेट अँड अवॉर्ड्स हॅव बीन बिस्टोड ऑन हिम. असंख्य मान सन्मान, डॉक्टरेट अवॉर्ड्स त्यांच्या नावे होते. ही इज फेलो ऑफ द रॉयल सोसायटी and the member of US National Academy of the Sciences. He is a fellow of Royal Society. जे काही इंग्लंडमधील जे काही रॉयल घराणं होतं त्या घराण्याचे ते सदस्य देखील होते. अँड अ मेंबर ऑफ अ US नॅशनल अकॅडमी ऑफ द सायन्स. अमेरिकेमधील जे काही नॅशनल अकॅडमी आहे सायन्सची त्याचे देखील ते सदस्य होते. In spite of being considered Einstein's equal in intelligence, आइन्स्टाईन्स एवढी यांची बुद्धिमत्ता असून देखील डॉक्टर हॉकिंग्स इज व्हेरी हंबल मॅन. डॉक्टर हॉकिंग्स हे फार नम्र होते. अ सिंपल डाऊन टू अर्थ मॅन. ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स डीलिंग विथ हिज अवेसम आयडियाज कीपिंग अ लेमन इन माइंड. ते एवढे मोठे शास्त्रज्ञ असताना देखील साधे, नम्र होते. डाऊन टू अर्थ म्हणजे जमिनीवरचा माणूस होता. ही हॅज ऑथर्ड मेनी बुक्स डीलिंग विथ हिज अवेसम आयडियाज कीपिंग अ लेमन इन माइंड. भरपूर पुस्तकं त्यांनी लिहिले. त्यानंतर लेमन म्हणजे an ordinary person without any special skills or knowledge. एक सर्वसाधारण माणूस की तो खूप बुद्धिजीवी नाही किंवा खूप हुशार देखील नाही असं असताना देखील तो डॉक्टर हॉकिंग्स यांची पुस्तकं वाचून त्यांच्या संकल्पना विज्ञानाच्या संदर्भात तो समजून घेत होता. अशा पद्धतीची त्यांची रायटिंग स्किल होती. हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. त्यांच्या लेखनामध्ये खूप सुज्ञपणा होता. त्याचप्रमाणे विनोदी देखील त्यांनी लेखन केलं. विनोद आणि सुज्ञपणा या दोन्ही गोष्टी त्यांच्या लेखनामध्ये होत्या. हिज स्टाईल इज सो लुसिड दॅट नो सायंटिस्ट कॅन ऑल्सो अंडरस्टँड हिम. त्यांची लिहिण्याची शैली अत्यंत साधी सोपी होती की सर्वसाधारण माणूस देखील त्यांची भाषाशैली समजू शकत होता. अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम इज वन ऑफ द बेस्ट सेलिंग बुक्स फॉर अवर टाइम्स. त्यांचं जे काही सर्वात नावाजलेलं पुस्तक होतं अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम. ऑन बिंग आस्क्ड हाऊ ही फील्स अबाउट हॅव्हिंग द ड्रेडफुल ALS. ज्यावेळेस त्यांना त्यांच्या आजाराच्या संदर्भात विचारलं जायचं त्यावेळेस ते काय म्हणायचे, डॉक्टर हॉकिंग्स द क्विंटेन्सेस ऑफ द ऑप्टिमिझम अँड होप. ते अत्यंत परफेक्ट आणि आशावादी होते त्यांच्या जीवनाबद्दल. नॉट व्हेरी डिफरंट फ्रॉम द रेस्ट. आय ट्राय अँड लीड ॲज अ नॉर्मल लाईफ ॲज पॉसिबल.
and not think about my condition or regret the things it prevents me from doing which are not many. त्यांना ज्यावेळेस त्यांच्या ALSच्या आजाराबद्दल विचारलं जायचं त्यावेळेस ते सांगायचे की मी माझं जीवन अत्यंत नॉर्मल लाईफ जगलो, मला काय झालेलं याबद्दल मी कधी रिग्रेट पश्चाताप केला नाही, त्या विचारात मी थांबलो नाही, मी अविरतपणे माझं मी काम करीत राहिलो, थांबलो नाही, त्या चुकीच्या विचाराला मी माझ्या मनामध्ये येऊ दिलं नाही, मी सतत काम करत राहिलो. डॉक्टर हॉकिंग्स फर्मली बिलीव्ह दॅट इन द नेक्स्ट मिलेनियम science will discover the core secret of the universe, its origin, its history, and maybe even predict its ultimate demise. आणि डॉक्टर हॉकिंग यांना विज्ञानाबद्दल काही लाखो वर्षानंतर शास्त्रज्ञ अशा पद्धतीचे संशोधन लावतील की ब्रह्मांडाची निर्मिती, उत्पत्ती कशी झाली आणि या ब्रह्मांडाचा विनाश देखील कसा होईल, या पद्धतीने शास्त्रज्ञ विज्ञान निश्चितच भाकीत करेल अशा पद्धतीचा विश्वास डॉक्टर स्टीफन हॉकिंग यांना होता. लाईक डॉक्टर हॉकिंग्स, देर आर मेनी पीपल हू डिस्प्ले एक्झॅम्पलरी करेज इन देअर लाईव्स. डॉक्टर हॉकिंग सारखे असंख्य लोक असे आहेत की दिव्यांग असताना देखील त्यांचं जीवन हे एक मूर्तिमंत उदाहरण आहे. लेट अस सॅल्यूट ऑल दोज ब्रेव पीपल हू इन स्पाइट ऑफ बीइंग डिसेबल स्ट्राइव्ह टू डू देअर बेस्ट. आणि अशा लोकांना आपण निश्चितच सॅल्यूट करूया, नम्रतेने त्यांच्या कार्याचा गौरव करूया आणि निश्चितच या थोर महान शास्त्रज्ञांच्या जीवनातून आपण धडा घेऊया आणि आपण देखील आपल्या जीवनामध्ये खूप मोठं काम करण्याचं निश्चित करूया. निश्चितच हा तुम्हाला घटक समजला असेल. समजल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.